आजच्या भागात तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत. मधुमेह म्हणजे डायबिटीस याचं प्रमाणही पुष्कळ आहे आणि त्याबद्दल आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. 14 नोव्हेंबर हा जागतिक मधुमेह दिवस म्हणून साजरा केला जातो. सामान्य माणसाला मधुमेह म्हणजे काय हे समजलं पाहिजे आणि त्याच्याशी 2 हात करायचे हेही त्यांना समजायला हवं. वाढत्या मधुमेहाशी लढण्यासाठी आपण त्याबद्दल माहिती करून घेणं गरजेचं आहे. त्यासाठी हा आजचा लेख आपण जाणून घेणार आहोत. 13 नोव्हेंबर 2024ला महाराष्ट्र टाइम्समध्ये प्रसिद्ध झालेला विपिन देशमाने यांचा हा लेख. जैव तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ असलेले विपिन देशमाने यांचा हा लेख आहे. मधुमेहाची बाराखडी. चहात साखर टाकू की बिनसाखरेचा? घरात आलेल्या पाहुण्याला गृहिणी हा प्रश्न हल्ली हमखास विचारते. यावरून मधुमेह किती पसरला आहे हेही आपल्या लक्षात येतं. मधुमेह याचा शब्दशः अर्थ विचाराल तर मधु म्हणजे गोड, मेह म्हणजे लघवी गोड याचा अर्थ लघवीत साखर ग्लुकोज आहे. ग्लुकोज हा शरीरातील अत्यंत उपयुक्त असा पदार्थ आहे. मग शरीर तो लघवीद्वारे बाहेर का बरं सोडेल? निरोगी शरीर नक्कीच सोडणार नाही. लघवीतून ग्लुकोज बाहेर टाकलं जातं याचा अर्थ शरीरात काहीतरी आपलं बिनसलेलं आहे हे निश्चित, म्हणजेच मधुमेह झालाय. लघवी कशी तयार होते? मूत्रपिंडामध्ये रक्त गाळले जातं आणि त्यापासून लघवी तयार होते. लघवीत ग्लुकोज येतं याचा अर्थ रक्तात ग्लुकोजचं प्रमाण वाढलं हे असणार. लघवी तयार होताना मूत्रपिंड गाळलेल्या रक्तातून ग्लुकोज पुन्हा शोषून घेत असतात, त्यामुळे लघवीत ग्लुकोज येत नाही. प्रमाणापेक्षा जास्त ग्लुकोज रक्तात असेल तर ते पुन्हा शोषण मूत्रपिंडाच्या आवाक्याच्या बाहेर असतं आणि मग लघवीत ग्लुकोज यायला सुरुवात होते. रक्तात प्रमाणापेक्षा जास्त ग्लुकोज सातत्यानं असणं म्हणजे मधुमेह. नॉर्मल प्रमाण आहे म्हणजे काय? सकाळी उपाशीपोटी म्हणजे फास्टिंग शुगर हे साधारणतः 80 मिलीग्रॅम पर डेसिमीटर म्हणजे 100 मिलीमीटरमध्ये 80 मिलीग्राम. जेवल्यानंतर रक्तातील ग्लुकोजचं प्रमाण वाढतं आणि ते 2 तासानंतर पूर्ववत होतं. याला पोस्ट पीपी शुगर जे आपण म्हणतो ती सुद्धा मापली जाते. मधुमेही व्यक्तीच्या बाबतीत उपाशीपोटी आणि पीपी या दोन्ही रक्तातील ग्लुकोज प्रमाणापेक्षा वाढलेलं असतात. उपाशीपोटी 110 मिलीग्रॅमच्या वर आणि पीपी 140 मिलीग्रॅमच्या वर काही होते. आणि काही लोक अतिहुशार असतात. दुसऱ्या दिवशी सकाळी टेस्ट करायची आहे म्हणून आदल्या दिवशी रात्री कमी खायचं म्हणजे आपोआप शुगर कमी येते. कमी जेवायचं, 2 तासानंतर टेस्ट करायची म्हणजे पीपी शुगरसुद्धा तुलनेने कमी होते. हा स्वतःची केलेली फसवणूक आहे आणि हा मिळणारा खोटा आनंद. शास्त्रज्ञांनी आणखीन एक टेस्ट शोधून काढली आहे, ती म्हणजे HbA1c टेस्ट. म्हणजेच काय केलं जातं तर ग्लायकोजिनेटेड हिमोग्लोबिन टेस्ट. यावरून मागील 3 महिन्यातील रक्तातील सरासरी ग्लुकोज काढता येते. यात फसवणूक करता येत नाही आणि खोटा आनंद आपल्याला मिळवता येत नाही. मागील 3 महिन्यात आपण कसे वागलो आणि खऱ्या अर्थाची याची परीक्षा असते. मधुमेहाचे निदान करताना ही चाचणी जास्त महत्त्वाची मानली जाते. रक्तातील ग्लुकोज वाढतेच मुळात का? तर आपण जेवतो तेव्हा जठर आणि लहान आतड्यामध्ये आपण खाल्लेल्या अन्नाचं पचन होतं. स्टार्चसारख्या कार्बोदक अन्न घटकांचं रूपांतर लहान आतड्यामध्ये ग्लुकोजमध्ये होतं आणि लहान आतड्यातून ते केशवाहिन्यात शोषून घेतलं जातं. हे ग्लुकोज रक्ताद्वारे प्रथम यकृतात, नंतर गरजेनुसार यकृताच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण शरीरभर रक्ताद्वारे पसरवलं जातं. ग्लुकोज हे प्रत्येक पेशीचं इंधन. ऑक्सिजनच्या मदतीने ग्लुकोजचं रूपांतर कार्बन डायऑक्साईडमध्ये होतं आणि त्यातून निर्माण झालेली ऊर्जा प्रत्येक पेशी आपल्या उदरनिर्वाहासाठी जगण्यासाठी वापरते. पेशीच्या आजूबाजूला रक्त असतं, त्यात ग्लुकोज असतं, परंतु त्या पेशी ग्लुकोजला आत ओढून घेऊ शकत नाहीत, याचं शोषण करू शकत नाहीत. पेशीबाहेर ग्लुकोज पण पेशी मात्र उपाशी. यात प्रवेश होतो तो इन्शुलिन नावाच्या पत्राचा. इन्शुलिन आल्याबरोबर या पेशी पटापटा ग्लुकोज आत घ्यायला लागतात. जणू काही इन्शुलिनच्या आज्ञेनेच
ची वाट बघत असतात। मधुमेहामध्ये इन्शुलिन हे पात्र फार महत्त्वाची आणि मध्यवर्ती भूमिका बजावतं। इन्शुलिन असणं किंबहुना नसणं म्हणजेच या रोगाला आमंत्रण करणं होय। इन्शुलिन हे स्वादुपिंड अंतर्स्रावी ग्रंथाचे अपत्य। स्वादुपिंड ग्रंथी जठर आणि लहान आतडे यांच्यामध्ये पाठीमागच्या बाजूला असते। इन्शुलिन हे संप्रेरक हार्मोन आहे। स्वादुपिंड ग्रंथीतली बीटा पेशी या त्याच्या निर्मात्या या इन्शुलिन निर्माण करून रक्तात सोडतात। रक्ताबरोबर फिरत फिरत संप्रेरक पेशीच्या बाहेर येऊन दाखल होतात आणि ग्लुकोज आत घ्या अशी फरमान सोडतात। पेशी निमूटपणे इन्शुलिनच्या आज्ञेप्रमाणे पालन करतात। अर्थातच हा सर्व संवाद रासायनिक भाषेत केला जातो। पेशींनी ग्लुकोज शोषून घेतल्यावर रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी होते, म्हणजेच ती नियंत्रणात राहते। जेवण झाल्यानंतर इन्शुलिन या पात्राचे रक्तात आगमन होते, कारण या वेळेला त्याची जास्त गरज असते। जेवणानंतर रक्तातील ग्लुकोजचं प्रमाण हे वाढतं, ते कमी करण्यासाठी इन्शुलिनची गरज असते। इन्शुलिन नसलं तर रक्तातील ग्लुकोज वापरा हे पेशींना कोण बरं सांगेल, आणि पेशींनी हे वापरलं नाही तर रक्तातील ग्लुकोज तसंच पडून राहणार, म्हणजेच काय तर रक्तात ग्लुकोजची पातळी वाढणार, म्हणजेच आपल्याला मधुमेह होणार। इन्शुलिन कमी प्रमाणात तयार होणं हे मधुमेहाचं प्रमुख कारण। काही वेळा इन्शुलिन तयार होऊन सुद्धा पेशी त्यांची आज्ञा धुडकावून लावतात, रक्तातून ग्लुकोज शोषूनच घेत नाहीत। अशा मधुमेहाला सुद्धा इन्शुलिन रेजिस्टन्समुळे होणारा मधुमेह असे म्हणतात। इन्शुलिन आणखीन एक काम करतं, रक्तातील अतिरिक्त ग्लुकोजचं रूपांतर ग्लायकोजेनमध्ये करण्याचं यकृत आणि स्नायूतील पेशींना प्रवृत्त करते। त्यामुळे साहजिकच रक्तातील ग्लुकोजचं प्रमाण कमी होतं आणि रक्तातील साखर नियंत्रणात राहते। याचबरोबर इन्शुलिन अतिरिक्त ग्लुकोजचे रूपांतर स्निग्ध पदार्थात करायला मेदपेशींना म्हणजेच एडिपोज पेशींना प्रवृत्त करतं। त्यामुळेही रक्तातील ग्लुकोजचं प्रमाण कमी होऊन नियंत्रणात राहते। लठ्ठ व्हायला कार्बोदक म्हणजेच ग्लुकोज सुद्धा कसे कारणीभूत आहे हे आपल्याला ह्याच्यावरून लक्षात आलं असेल। मधुमेह क्षणाक्षणाने आणि कणाकणाने मारणारा रोग आहे। वर्षानुवर्ष प्रदीर्घ काल मधुमेहाचे पथ्यपालन केलं नाही तर मग केलेल्या कर्माची त्या माणसाला फळं नक्कीच भोगावी लागतात। एकदा मधुमेह विकाराने आपल्याला पछाडले की तो शेवटपर्यंत आपल्याला साथ देतो, परंतु त्याला नियंत्रणात ठेवणं हे आपल्याला काही त्याच्यामुळे धोका ठेवलं तर मात्र त्याच्यामुळे आपल्याला धोका निर्माण होत नाही। मधुमेह असून सुद्धा तो नियंत्रणात ठेवल्यामुळे 90 पार केलेले भरपूर लोक आहेत। मधुमेह नियंत्रणाची त्रिसूत्री म्हणजे नियमित योग्य आहार, नियमित व्यायाम आणि नियमित औषधं। नियमित योग्य आहार, नियमित व्यायाम आणि नियमित औषधं। मधुमेह नियंत्रण ठेवायचा नाही तर त्याबरोबर त्याच्या अनेक मित्रांना म्हणजेच खरं तर आपले शत्रू त्यांना आपण शरीरात घेऊन येतो आणि त्यांचे घर करतात। याचंच मित्र म्हणजे हृदय आणि रक्तवाहिन्यांचे विकार, हार्ट अटॅक, चेतापेशींची हानी, न्यूरोपॅथी, मूत्रपिंडाची हानी, विस्मरण, लैंगिक दुर्बलता, दृष्टी अधू होणं किंवा कायमचं अंधत्व येणं, हे सर्व विकारसुद्धा जर आपण मधुमेह नियंत्रित ठेवलं नाही तर या विकारांना पण आपण आमंत्रण देतो। मधुमेहाला नियंत्रित ठेवायचं आणि त्याच्या या मित्रांना आपल्यापासून कोसो दूर ठेवायचं असेल तर असं करायचं की मधुमेहावर अजिबात नियंत्रण न ठेवता त्याच्या मित्रांना आपल्याला शरीरात घुसवायला आमंत्रण द्यायचं। हे ज्याच्या त्याच्या हातात आहे, हे आपण प्रत्येकाने ठरवायला हवं। आणि रक्तातील साखर कमी झाली, नियंत्रणात राहिली की आपल्याला जगण्यात गोडवा हे आणखीन आणेल, हे नक्कीच। त्यामुळे मधुमेह जरीही एकदा जडला तर तो कायम आपल्याबरोबर राहणार हे खरं असलं तरी तो नियंत्रणात नक्कीच ठेवू शकतो। त्याच्यासाठीची जी त्रिसूत्री त्यांनी सांगितली आहे ती आपण सर्वांनी पाळणं गरजेचं आहे। आपली रक्तातील साखर वरचेवर रुटीनली आपण जर चेक केली तर तो अगोदरच्या स्टेजलाच डायग्नोजसुद्धा होऊ शकेल आणि मग नियंत्रण आणणं आपल्याला आणखीन जास्त सोपं होऊ शकेल। तर मित्रांनो, मधुमेहाबद्दलची ही माहिती सर्वांना असणं गरजेची वाटली म्हणून ती आपल्या सर्वांशी आम्ही शेअर केली। आपल्याला ही माहिती कशी वाटली, काही त्याचा उपयोग वाटला का,
नुकताच मधुमेह जर डायग्नोज झालेले कोणी असेल किंवा होऊ नये असं आपल्याला वाटत असेल तर त्यासाठी काय केलं पाहिजे, झालं असेल तर ती त्रिसूत्री काय की ज्याच्यामुळे ते नियंत्रणात राहील आणि मग त्याच्या मित्रांना आपण शत्रुघ्न जे खरं तर आपले शत्रू आहेत त्यांना आपण आमंत्रण देणार नाही. तर हे कसं करायचं हे जाणण्यासाठीचा हा लेख तुम्ही आज ऐकलात. हे सर्व तुम्हाला कसं वाटलं, तुमचा प्रतिसाद जरूर कळवा. तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा. बऱ्याच जणांपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे तेव्हा हा भाग नक्की इतरांशी शेअर करा. आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा ही विनंती. आज इथेच थांबूया. भेटूया नवीन भागात नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.